पाहूया पुढची बातमी। नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आलेला आहे। रात्रीपासून नाशिकात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे। गंगापूर धरणातून 12,600 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे, त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। 12,600 क्युसेकने गंगापूर धरणातून हा विसर्ग सध्या सुरू आहे। गोदावरीमधील मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा देण्यात आलेला आहे, आवाहन करण्यात आलेलं आहे। आणि याविषयी अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्यासोबत फोन थेट जोडले गेलेले आहेत। योगेश, नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आल्याचं आपण पाहतोय। रात्रीपासूनच खरं तर नाशिक आणि संपूर्ण परिसरात हा मुसळधार पाऊस सुरू आहे। सध्याची काय परिस्थिती आहे? गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आता विसर्गाला सुरुवात करण्यात आली आहे। गंगापूर धरण हे जवळजवळ 97% भरलं होतं आणि त्यामुळे पाणी सोडणं हे आता अतिआवश्यक झालं आहे। आणि त्यामुळे आपण बघू शकतो की रामकुंडावर बहुतांशी जी मंदिरं आहेत ती मंदिरं पाण्याखाली बुडालेली आपल्याला दिसून येत आहेत। गांधी ज्योतच्या परिसरामध्ये हे पाणी साचलेलं आहे आणि जर दुतोंड्या मारुती जो पुराचा निदर्शक म्हटला जातो तो निदर्शक जर आपण बघितला तर त्यांच्या डोक्यापर्यंत हे पाणी पोहोचलेलं आहे। मुकुट जो आहे तो फक्त केवळ आता शिल्लक आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। त्यामुळे थोड्याच वेळात हा विसर्ग जो करण्यात आलेला आहे 12,600 क्युसेक्स वेगाचा हा या ठिकाणी पोहोचेल आणि जो उरलेला मारुती आहे तो सुद्धा पाण्यात बुडेल अशी परिस्थिती आहे। समोरचा पूल जर आपण बघितला तो पूल सुद्धा या ठिकाणी पाण्यात गेलेला आहे। एक पूल पाण्यात गेला आहे, त्यानंतरचा जो पूल आहे तो गाडगे महाराज पूल तो सुद्धा त्याला पाणी लागू शकतं अशी परिस्थिती आहे। 19,000 क्युसेक्स वेगानं पाणी जे असेल ते होळकर पुलावर येईल। आजूबाजूला सुद्धा शहरामध्ये पाऊस असल्यामुळे ते पाणी हे वाढण्याची दाट शक्यता असल्यामुळे सराफ बाजार, नदीकाठचे जे काही बाजारपेठा आहेत या सर्व बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत। आपत्कालीन यंत्रणा ज्या आहेत त्या संपूर्ण सतर्क ठेवण्यात आल्या आहेत। प्रत्येक पुलाजवळ पोलीस यंत्रणा, महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे आणि कुणीही नदीकाठी जाऊ नये किंवा नदीकाठच्या बाजारपेठेत जाण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। खरं तर रात्री म्हणजे कुठलाही धोका होऊ नये या दृष्टिकोनातून विसर्ग हा उशिरा सोडण्यात आलेला आहे। हा विसर्ग अजून वाढवण्यात येईल आणि त्यानंतर जवळजवळ जर आपण बघितलं तर गाडगे महाराज पूल सुद्धा पाण्याखाली जाईल अशी परिस्थिती या ठिकाणी असणार आहे। निश्चितच त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीवर आपलं देखील लक्ष असेलच। धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीसाठी।